हाय गाईज, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाऊ आर यू? तर मंडळी, आता सुरू होतोय आजपासून IPLचा थरार. द ग्रेट इंडियन सर्कस इज बॅक इन टाउन विथ ऑल इट्स फ्लेवर अँड मॅजिक. चला तर मग करूया आपली ग्रेट इंडियन सर्कस IPL. आता सध्या आपण सिरियस क्रिकेटकडून थोडंसं एंटरटेनिंग क्रिकेटकडे वळत आहोत. IPLची ही 18वी एडिशन आहे. IPLची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतच जाते आहे. IPLने आपल्या क्रिकेटला बऱ्याच चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि इंडियन क्रिकेटसाठी सुरुवातीला असं वाटायचं की IPLमुळे आपल्या क्रिकेटचं नुकसान होतं आहे का, पण आज ते मत माझं हळूहळू नक्कीच बदललं आणि आता तर असं म्हणता येईल की IPLमुळे आपल्या क्रिकेटचा बराच फायदा झालेला आहे. आता ही जी काही सध्या हे ह्याचं पण युग आहे बघा. नुसतंच दोन देशांमधल्या इंटरनॅशनल स्पर्धा असं नाही, हे लीग क्रिकेटसुद्धा सध्या खूप फेमस आहे. फुटबॉल वगैरेमध्ये कसं चालतं लीग क्रिकेट, तसं त्याचा शिरकाव हळूहळू क्रिकेटमध्ये होतो आहे आणि खात्रीने सांगता येईल की क्रिकेटच्या लीग्ज आहेत त्याच्यातली नंबर 1ची क्रिकेट लीग IPLच आहे. बाकीचे PSL वगैरे उड्या मारतात पण त्याला कोणी कुत्रं विचारत नाही. खरी पॉप्युलरिटी IPLचीच आहे. आणि एक बघा, हे IPL जेव्हापासून इंट्रोड्यूस झालं तेव्हापासून आपली जी बेंच स्ट्रेंथ आहे ती दिवसेंदिवस मजबूतच होत गेलेली आहे. त्यामुळे IPLचं आपल्याला फायदे पण बरेच झालेले आहेत. त्यामुळे IPLला उगीच नाका मोडण्यात पण काही अर्थ नाही. तर मंडळी, यावर्षीचा जो IPL आहे त्याचा ढाचाही तसाच आहे. 2 ग्रुप आहेत, 10 संघ आहेत. म्हणजे परंपरागत जे चालू आहे तसंच चालू आहे. यावर्षीचा विशेष म्हणजे 18 IPL अँड नंबर 18 विराट, या सगळ्यांसाठी हा महत्त्वाचा आहे. बघूया विराट आपल्या संघाला जिंकून देतो का यावर्षी तरी IPL. शक्यता कमी वाटते आहे, काही सांगता येत नाही. तर आता 2 ग्रुप आहेत. ग्रुप एमध्ये CSK आहे, त्यानंतर KKR आहे म्हणजे चेन्नई, कलकत्ता, त्यानंतर पंजाब किंग्ज आहेत, त्यानंतर राजस्थान रॉयल्स आहेत आणि बेंगळूर आहे, रॉयल चॅलेंजर बेंगळूर. तर ग्रुप बीमध्ये दिल्ली कॅपिटल्स आहेत, गुजरात टायटन्स आहेत, त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स आहेत, मुंबई इंडियन्स आहेत आणि सनरायझर्स हैदराबाद आहे. मी स्वतः आय एम सपोर्टर ऑफ मुंबई इंडियन्स, म्हणजे पहिल्यांदा सांगायला हरकत नाही. मला तर वाटतं की सध्या या ह्याच्यामध्ये हॉट फेवरेट मुंबई आहे. गेल्या वर्षीचे सगळे आता इव्हेंट्स बाजूला ठेवूया, यावर्षी नव्याने सुरुवात होते आहे आणि हॉट फेवरेट मुंबईच असणार आहे माझ्या मते. मुंबई खालोखालची संधी आहे ती हैदराबादला आहे. त्यानंतर मग बाकीचे 2 संघ कोणतेही येऊ शकतात. प्रत्येक संघ तुल्यबळ आहे. जो संघ त्या दिवशी चांगला खेळेल तो जिंकणार. आता जर प्रत्येक याचा विचार करायला गेला तर अशी या काय म्हणतात ते, या सगळ्या खेळाडूंच्या मांदियाळीमध्ये प्रत्येक संघातले आपण 5-5 चांगले प्लेयर जरी विचारात घेतले तरी याचा बराचसा आपल्याला आढावा घेता येईल. तर सुरुवात करू आपण चेन्नईपासून. चेन्नईचा कॅप्टन आहे ऋतुराज, त्याच्याबरोबर आहे रचिन रवींद्र आहे, आपला ऑलराऊंडर शिवम दुबे आहे, श्रीलंकेचा पथिराणा आहे आणि अश्विन आहे. अश्विन आता एकदम रिलॅक्स माइंडने खेळणार आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमधून तो बाजूला झाला आहे. ऋतुराजला सिद्ध करायचं आहे, त्याला प्रवेश मिळवायचा आहे. रचिन रवींद्र पूर्ण फॉर्मात येतो आहे. शिवम दुबे पण चांगलाच खेळतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महेंद्रसिंग धोनी अजूनही खेळतो आहे. पण आता कसं आहे ना, तो 7व्या-8व्या नंबरवर येणार आणि 10-15 बॉल फार तर खेळणार. 200-250च्या स्ट्राईक रेटने मारून जाणार. महत्त्वाचं म्हणजे यष्टीमागचा धोनी, त्यानंतर ऋतुराजला मार्गदर्शन करणारं धोनी आणि DRSमध्ये परफेक्ट धोनी. या IPLमध्ये धोनी आहे, पुढच्या IPLमध्ये आहे की नाही ते यथावकाश कळेलच. आता दुसरा विचार करूया आपण दिल्ली कॅपिटल्सचा. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन आहे यावर्षी अक्षर पटेल बाय लीप्स अँड बाउंड. तो आपला परफॉर्मन्समध्ये प्रगती करतो आहे. त्याच्याबरोबर जॅक फ्रेझर मॅकगर्क आहे, अगदी तडाखेबाज ओपनिंग बॅट्समन आहे. त्यानंतर आपला अनसंग हिरो KL राहुल, चॅम्पियन्स ट्रॉफी घ्या नाहीतर T20 वर्ल्ड कप घ्या, प्रत्येक ठिकाणी त्यांनी परफॉर्म केलेलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तर के एल राहुल हा आपल्या प्रत्येक चेस म्हणजे जे सामने आपण चेस करून जिंकलेत त्याचा प्रत्येक सामन्याचा शिल्पकार के एल राहुल आहे. त्यानंतर नंबर वन आमचा बुमराच आहे. एक अतिशय चांगला बॉलर स्टार्क आणि मिस्ट्री स्पिनरमध्ये बादशाह, कुलदीप हा दिल्लीकडे आहे. त्यामुळे दिल्लीचा जो संघ आहे तो सुद्धा बऱ्यापैकी मजबूत आहे. पर्टिक्युलरली बॉलिंगमध्ये दिल्लीचा संघ चांगला वाटतो. के एल राहुलचा गेल्या वर्षीचा जो एक्सपिरियन्स होता त्यामुळे बहुतेक त्यांनी यावर्षी कप्तानपद स्वीकारायला नकार दिला असावा. पण आता मोकळेपणाने तो खेळेल इथे आणि सगळ्यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा आपण विचार करूया गुजरातचा. गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे गिल, जो आता भावी आपल्या भारतीय संघाचा, कसोटी संघाचा वगैरे वन डेचा भावी कप्तान म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्याबरोबर अगदी आहे आपला बटलर IPL नेहमीच गाजवतो. त्यानंतर अफगाणिस्तानचा लेग स्पिनर रशीद खान आहे. आपले सिराज मिया आहेत, साई सुदर्शन आहे. गुजरात टायटन्सच्या ह्याच्यात सुद्धा भात्यामध्ये सुद्धा चांगले बाण आहेत. गुजरात टायटन्ससुद्धा चांगली लढत देणार आहेत. आता विचार करूया KKRचा. कलकत्त्याचा कॅप्टन आहे यावर्षी रहाणेचा जो कॅप्टनशिपचा आहे तो खरोखर चांगला आहे. बघा 36 ऑल डाऊन होऊन विराट जेव्हा मायदेशी परत आला रहाणेच्या हातात सोडून, त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये रहाणेने काय केलं वेगळं सांगायची गरज नाही. ॲज अ कॅप्टन अतिशय चांगला आहे. ॲज अ बॅट्समनसुद्धा या डोमेस्टिक सीझनमध्ये त्याचा खेळ खूपच चांगला झाला आहे. त्याच्या मदतीला वरुण चक्रवर्ती आहे, सुनील नारायण आहे. हे 2 अव्वल फिरकी गोलंदाज आहेत. सुनील नारायण टॉपला बॅटिंग पण मस्त करतोय. आणि रिंकू सिंग हा इतका जबरदस्त बॅट्समन आहे. पण असं आहे ना की दुर्दैवाने त्याला पुरेसे चेंडू खेळायला मिळत नाहीत. त्याला जर वरती आणता आलं ना तर आणखीन मजा येईल. रिंकू सिंगच्या शेवटच्या ओव्हरला 5-6 मारून जिंकलेली मॅच नाही मला IPLमधली मला नाही वाटत कोणी विसरेल. त्याच्याबरोबर आता आपला उभरता जो हे आहे सेन्सेशन हर्षित राणा पण या टीममध्ये आहे. त्यामुळे ही टीमसुद्धा टीम टू वॉच नक्कीच. त्यानंतर आता विचार करूया लखनौ सुपर जायंट्सचा कप्तान आहे पंतला सुद्धा काही पॉईंट्स प्रूव्ह करायचे आहेत. वन डेच्या संघामध्ये पंतला अजून स्थान मिळत नाही आहे. त्याच्याकडे भावी कप्तान म्हणून पाहिलं जातं टेस्टचा. इव्हन T20मध्ये सुद्धा तो चांगला खेळतो आहे. पंतच्याबद्दल काय वेगळं सांगायची गरज नाही. जबरदस्त बॅटिंग आहे. त्यानंतर त्याचं क्रिकेटिंग ब्रेन पण चांगलं आहे. पण एक नक्कीच DRSमध्ये जेवढा स्टंपच्या मागे आपला धोनी जेवढा एक्सपर्ट होता किंवा फॉर दॅट मॅटर राहुलसुद्धा तेवढा पंत अजून नाही. पंतला साथ द्यायला बिश्नोईचं स्पिन आहे. मिच मार्शचा अष्टपैलू हे आहे. त्यानंतर जबरदस्त ओपनर निकोलस पुरन त्याच्याकडे आहे. त्याच्या भात्यामध्ये मयंक यादवसुद्धा आहे. पण त्याच्या फिटनेसची कल्पना नाही. तो जर फिट असेल तर 150च्या वरच्या स्पीडनी मयंक यादवला बॉलिंग टाकताना बघणं हा एक आनंदाची बाब असेल. आणि दुसरी या लखनौमधली दुसरी आमच्या सोलापूरकरांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या सोलापूरचा अर्शिन कुलकर्णी या टीममध्ये आहे. त्याला संधी मिळते का, मिळाल्यास तो तिचा फायदा कितपत उठवतो हे बघायला नक्कीच आवडेल. आता त्यानंतर विचार करूया माझ्या फेवरेट टीमचा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक आहे. बघा चॅम्पियन्स ट्रॉफीचे जे 2 कॅप्टन होते फायनलचे रोहित आणि सँटनर, ते दोघं आता आपल्या हार्दिकच्या कॅप्टनशिपखाली खेळणार आहेत. असो, हार्दिकच्या मदतीला रोहित आहे, तिलक वर्मा आहे, स्काय आहे, जबरदस्त बॅटिंग आहे. आणि त्याच्यानंतर बॉलिंगमध्ये ट्रेंट बोल्ट आहे. बुमराह अभाव आहे. बुमराहला आपण सामान्य खेळाडूंमध्ये घ्यायचंच नाही. नंबर 1 प्लेअर इन ऑल फॉर्मॅट्स ऑफ क्रिकेट इज अनडाऊटेडली बुमराह. पण ते बुमराहच्या फिटनेसचा प्रश्न आहे. कितपत खेळतो तो माहिती नाही. त्यामुळे बुमराहविषयी ठीक आहे, बघूया काय होत जातं ते. पण माझ्या मते यावर्षीचा करंडक घेऊन जाणार मुंबई इंडियन्स. गेल्या वर्षीचं हे मागे पडलेलं आहे आता असं आपण समजूया. गेल्या वर्षी हार्दिक पांड्याला लोकांनी खरं चुकीचंच ट्रोल केलं. हार्दिक पांड्या एक कम्प्लीट पॅकेज आहे. आता T20चा वर्ल्ड कप घ्या,
इवन त्याच्या आधी आपण सेमी फायनलपर्यंत पोहोचलेला ODIचा हे घ्या, त्यानंतर नुकताच संपलेली चॅम्पियन्स ट्रॉफी घ्या. प्रत्येक ठिकाणी हार्दिक पांड्यानी बॅटिंग बॉलिंगमध्ये अगदी परफेक्ट कॉन्ट्रिब्युशन त्याचं आहे आणि हार्दिक पांड्याच्या हाताखाली मुंबई इंडिया यावर्षी चषक उचलणार आणि त्याला ह्या सगळ्यांची चांगली साथ मिळेल. पुढची टीमचा आपण विचार करूया, पंजाब किंग्स. पंजाब किंग्सचं कसं आहे माहिती आहे का, पंजाब किंग्सचा जो कॅप्टन आहे तो मला वाटतं सगळ्यात धूर्त कॅप्टन आहे, श्रेयस. आता आपल्याकडे कसं आहे ना, ओपनिंगचा स्लॉट घ्या, मिडल ऑर्डर घ्या, फास्ट बॉलिंग घ्या, त्यानंतर स्पिन घ्या, चांगले फिल्डर घ्या आणि कॅप्टन घ्या. या प्रत्येक ह्याच्यासाठी आपल्याकडे किमान 3-4 लायक उमेदवार आहेत. कॅप्टनशिपसाठी श्रेयस हा अतिशय चांगला उमेदवार आहे, पण परिस्थितीच अशी आहे ना की त्याला इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये संधी मिळायचं सध्या तरी अवघड दिसतं. असो, तर श्रेयस आणि पॉन्टिंग ही जी जोडी आहे ती खतरनाक जोडी आहे. त्यामुळे पंजाब किंग्सकडून सुद्धा खूप खूप चांगल्या अपेक्षा आहेत. त्याच्या सोबतीला जोस इंग्लिश आहे, चांगली फलंदाजी करतो. मॅक्सवेल आहे. आता खरं सांगायचं म्हणजे मॅक्सवेलचा आजपर्यंतचा IPLचा परफॉर्मन्स काही नाव घेण्यासारखा नाही. यावर्षी तरी तो IPLमध्ये चांगला परफॉर्म करेल. आपला अर्शदीप बिचारायला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कंटिन्युअसली बाकावर बसायला लागलेला आहे. तो सगळा राग तो यावर तिथे काढेल आणि समोरच्यांना त्रास देईल. त्यानंतर आणखीन एक म्हणजे यजुवेंद्र चहल. यजुवेंद्र चहलची संघातून सध्या बाहेर पडलेला आहे. तो आत येण्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करणार. त्यामुळे हा संघही मजबूतच आहे. त्यानंतरचा संघ म्हणजे राजस्थान रॉयल. बघा, हे जेव्हा जत्रा सुरू झाली, पहिली जत्रा जिंकली होती ती राजस्थान रॉयलनी. शेन वॉर्न तेव्हा कॅप्टन होता. तेव्हापासूनच या संघाबद्दल कुठेतरी एक ममत्व वाटतं, ते आहेच. आज या संघाचा कॅप्टन आहे सॅमसन, पण तो सॅमसनचं काहीतरी बोटाची इंजुरी असल्यामुळे फिट नाही आहे. त्यामुळे काही पहिल्या सामन्यांसाठी त्यांनी कॅप्टनशिप दिली आहे रियान परागकडे. रियान परागसुद्धा चांगला आहे, ही इज अ गुड कॅप्टन. सॅमसन बहुतेक पहिली काही मॅचेस इम्पॅक्ट सबस्टिट्यूट म्हणून येईल, त्यामुळे कदाचित तो कॅप्टनशिप करत नसावा असं वाटतंय. सगळ्यात राजस्थान रॉयलकडे जबरदस्त म्हणजे आपला नंबर 1 बॅट्समन ओपनिंगचा जयस्वाल आहे. त्याला साथ द्यायला हेटमायर आहे. त्यानंतर हासरंगाची फिरकी आहे. हा संघही आव्हान उभं करू शकतो, यात काही वाद नाही. त्यानंतर आपला RCB बेंगलोर, 18 IPL आणि जर्सी नंबर 18 विराटचा संघ. विराटच्या संघाचा कॅप्टन आहे रजत पाटीदार. रजत पाटीदारला मार्गदर्शन करायला विराट आहेच. बॉलिंगच्या साईडमध्ये त्यांना जबरदस्त बॉलर आहे हेझलवूड. शिवाय हाणामारी करणारा टीम डेव्हिड आहे, फिल सॉल्ट आहे. RCBचा संघ पण चांगला आहे, पण RCBची प्रगती कुठपर्यंत होती बघूया आता प्रत्यक्षात काय काय होतं आहे. आजच त्यांचा आहे पहिला सामना, पण पहिला सामना पावसाचं सावट आहे, होईल की नाही बघूया, काय काय होतं बघूया. त्यानंतरचा दुसरा संघ म्हणजे माझा दुसऱ्या आवडीचा संघ सनरायझर्स हैदराबाद. सनरायझर्स हैदराबादची जी बॅटिंग आहे ती मला वाटतं या सगळ्या IPLमधली नंबर 1 बॅटिंग आहे. त्याची कॅप्टन आहे कमिन्स हा अतिशय धूर्त कॅप्टन आहे. त्याला एवढा सुंदर संघ मिळालेला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोघं एकमेकांना चॅलेंज करणार आणि बहुतेक या दोघांपैकी कोणीतरी एक कप उचलणार असं वाटतंय. तरी आपलं फेमस सेईंग आहेच, क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज. काय काय होतं बघूया. कमिन्सच्या साथीला अभिषेक शर्मा आहे, ट्रॅव्हिस हेड आहे, क्लासेन आहे आणि आणखीन एक छोटा पॅकेट बडा धमाका ईशान किशन आहे. ईशान किशनचे 200 मला नाही वाटत कोणी विसरलं असेल ह्याच्यामधले ODIमधले. आता असं आहे ना की इथे ईशान हॅज टू प्रूव्ह 1 पॉईंट. तो सुद्धा संघातून बाहेर पडलेला आहे. त्यामुळे तो आपला जबरदस्त कमबॅक करेल आणि संघाचे दरवाजे पुन्हा एकदा ठोठावेल. तर मंडळी, अशा सगळ्या एकापेक्षा एक जबरदस्त खेळाडूंनी भरलेली जी ही IPLची स्पर्धा आहे ती आजपासून सुरू होते आहे. ती आपल्याला नक्कीच आनंद देणार आहे, बघायला मजा येणार आहे. आता ह्याचा फॉर्मॅट नेहमीसारखाच आहे, म्हणजे क्वालिफायर 1, त्यानंतर एलिमिनेटर, त्यानंतर क्वालिफायर 2 आणि फायनल. क्वालिफायर 1मध्ये शेवटी प्लेऑफमध्ये आलेल्या 4 संघातल्या पहिल्या आणि दुसऱ्या संघाचा सामना होईल. त्यानंतर एलिमिनेटरमध्ये
पहिल्या ह्याचं जे आहे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरचे जे संघ आहेत त्यांचा सामना होईल. क्वालिफायर एक जे आहे त्याच्यामधला जो संघ जिंकेल तो डायरेक्ट फायनलला जाणार आहे. एलिमिनेटरमधला संघ जो जिंकेल तो पुढच्याच राऊंडला जाणार आहे. दुसरा संघ एलिमिनेट होणार आहे. त्यानंतर क्वालिफायर 2मध्ये कसं आहे की क्वालिफायर 1मध्ये हारलेला संघ आणि एलिमिनेटर राऊंडला जिंकलेला संघ या दोघांचा सामना होईल. तो जो संघ सामना जिंकेल तो फायनलला जाईल आणि शेवटी त्या दोन संघांमध्ये फायनल होईल. एकूण 74 सामन्यांचा आनंद आपल्याला लुटायचा आहे. आता ऑरेंज कॅप, पर्पल कॅप हे आहेच. बॅटिंगसाठी ऑरेंज, बॉलिंगसाठी पर्पल कॅप. त्यानंतर यावर्षीच्या दोन मोठ्या एक घटना सांगण्यासारख्या अशा आहेत की सलायवा बॉलर्सना थुंकी लावून चकाकी आणायची जी सवय असते त्याची नक्कीच मदत होते बॉलर्सना. आता हे कोरोनामुळे त्याच्यावर बंदी आली होती. यावर्षी ICCने या सामन्यात त्याला परवानगी दिलेली आहे. तसंच आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे ड्यू फॅक्टरमुळे चेंडू ओला होतो. बॉलिंग करणाऱ्या संघाला त्याचा अतिशय त्रास होतो. स्पिन पण होत नाही, स्विंग पण होत नाही. तर इथे एक अशी या ह्याच्यामध्ये प्रोव्हिजन केलेली आहे की अंपायरला जर वाटलं की हा चेंडू खरंच खूप वेट झालेला आहे तर अंपायर आपल्या ह्याच्यामध्ये तो चेंडू बदलू शकतो. इम्पॅक्ट सबस्टिट्यूटचा नियम असा तसाच आहे, जो मला खरं तर मनापासून पसंत नाही आहे. फुटबॉल सारख्या गेममध्ये ठीक आहे, पण क्रिकेटमध्ये इम्पॅक्ट सबस्टिट्यूट नसावा. पण नाही, इथे आहे. तो आपल्याला त्याप्रमाणेच मॅचेस होणार. तर मंडळी, या दंगलीमधला आजचा पहिला सामना आहे कलकत्ता विरुद्ध बेंगलोर, KKR अगेन्स्ट RCB. हा सामना रंगतदार होईल अर्थात झाला तर, कारण पावसाचं सावट आहे, ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे डोंट नो झाला तरी किती होतो, काय होतो. ठीक आहे, बघूया काय काय होतं आहे. आता या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धोनी, त्यानंतर रोहित, विराट, जडेजा, अश्विन हे आपले सगळे T20मधले जे दिग्गज आहेत ते आंतरराष्ट्रीय याच्यामधून रिटायर झालेत. धोनीचा कदाचित हा शेवटचा IPL आहे का काय माहिती नाही आहे. या सगळ्यांनी या IPLचा आनंद मनमुराद लुटावा आणि त्याचा आनंद आपल्यालाही द्यावा, हीच आता इच्छा. तर मग आता 22 मार्च ते 25 मे आता ही सगळ्यात गंमत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण बघूया. ह्याच्यातील होतील तेवढा मी तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करेन. मंडळी, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आवडला नसेल तर डिसलाईक करा. मग बाय.